नव्यावर नंदी महाराज आणि हा एंट्री गेट आहे. वरती चक्र येते चिन्ह मला माहिती नाही आहे. दरवाजा पण जुना वाटतं, आताच नाही वाटत. ठीक आहे, शिल्प आहे. तो इथे कुठे शरफ सेल पण आहे सर. दूसरा ऑप्शन नहीं है, आपको भी पता है, क्योंकि क्राउड ज़्यादा है, पार्किंग के लिए जगह बहुत कम है. ओके, फिर इसके बाद हम लोग जाएंगे गाड़ी से क्वीन पैलेस एरिया, लोटस महल, वॉच टावर, एलिफेंट टेबल, बेसमेंट ऑफ क्वीन पैलेस. इसके बाद लंच ब्रेक करेंगे. फिर लंच ब्रेक करके और यहाँ पर इसमें से कोई किसी कोरेकल रेड नहीं गया ना, कोरेकल. तर मंडळी हा आहे रंगमंडप. रंगमंडपाचं तुम्हाला भरपूर माहिती नसेल तर रंगमंडप म्हणजे हे जे काही पिलर्स आहे तर त्याला रंगमंडप बोलतात. हे जे समोर दिसते ते आहे व्यालशिल्प. व्यालशिल्प म्हणजे ज्याच्यात सिंहाचा आणि ड्रॅगन म्हणजे हे काल्पनिक शिल्प आहे दर्शवण्यासाठी की बाबा त्याची ताकद किती वगैरे. याच्यात भरपूर शिल्प कोरलेले आहेत वगैरे वगैरे भरपूर. मला पण ओळखता येत नाही. मर्दाला वगैरे ओळखलेलं आहे मी. मर्दाला झालं, गणपती बाप्पा झालं, वानरराज झाले वगैरे वगैरे बऱ्याचशा घटना दिलेल्या आहे. परंतु आता आपल्याला इथं याचा स्टडी करावा लागेल. प्रत्येक शिल्पाचा मी फोटोज वगैरे घेतलेले आहे. तर मी इंस्टाग्राममध्ये आपण माहिती देऊया त्याची, जेवढी जास्त काढता येईल तेवढी. तर आता इथं स्टडी सेशन झाली आणि हा माग गोपर. तर मंडळी आपण तिकडून इकडे आलो. तर आता इथे पण पाहू शकता हा गाभारा आहे आणि इथं खूप मोठा इतिहास लपलेला आहे मंडळी या दगडांमध्ये. तर आता आपण शूट करतोय बऱ्यापैकी, जेवढं शूट होतं तेवढं, कारण आपल्याला महत्त्वाचं म्हणजे अभ्यास करणं आहे शिल्पांचा. कारण हा जेव्हा आपण या शिल्पांचा अभ्यास करू तेव्हाच आपल्याला यांचा इतिहास कळणार आहे. तर इथे विविध ठिकाणी बरेच विविध शिल्प आहेत. तर आता इथं माहिती सांगायचं काम चालू आहे. तर व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं त्याच्यामुळे मी इकडे तो आपण फोटो काढतो. तर मंडळी पाहू शकता द्रविड शैलीत असं असते. आपलं काय म्हणतो कळस असतं आहे पुष्करणी. तर तिथे कासव पण आहे. तरी आहे पुष्करणी. पुष्करणी इथं पाणी साठवण्यासाठी म्हणजे पाणी वापरायचं. आणि इथं विविध हे आहे. बट प्रश्न असा आहे की वरती का आहे नंदी महाराज. ठीक आहे, आपण पाहूयात. Yup. On the way to Lotus Mahal. Let's go, guys. गाईज विठ्ठल टेम्पलला चाललोय आता आपण. एंट्री गेट आहे आणि आतमध्ये चाललोय. इच्छाच नाही ब्लॉग बनवायची पण